भाजी. मेथीची भाजी करताना सर्वप्रथम आपण लोखंडाची कढई घेतली आहे, जेणेकरून लोखंडाच्या कढईमध्ये खूप छान भाजी होते. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिरे चांगले तडतडून द्यायचे, जेणेकरून आपल्याला भाजीचा वास चांगला येतो किंवा भाजी स्वादिष्ट लागते. तुम्ही बघू शकता जिरे एकदम तडतडले आहे व त्यांचा कलर बदललेला आहे. त्यामध्ये आपण हिंग टाकलेला आहे. अर्धा चमचे हिंग टाकायचे, जेणेकरून आपल्याला मेथीच्या भाजीने पित्त होणार नाही जास्त. त्यानंतरून 4 ते 5 लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. लसणाच्या पाकळ्यांचे कलर थोडा बदलला, ब्राउनिश झाला की त्यामध्ये आपण धुवून घेतलेली मेथीची भाजी ही टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण कढई भरून मेथीची भाजी घेतलेली आहे. मेथीची भाजी ही पित्त जास्त होते मेथीच्या भाजीने, त्यामुळे आपण यामध्ये हिंग वापरतो आणि लोखंडाच्या कढईमध्ये केल्याने आपल्या शरीरामध्ये लोह जातं. त्यानंतरून आपण याचा मसाला काढून घेणार आहोत, पण त्यामध्ये आपण पहिल्यांदा मीठ टाकून घेणार आहोत मेथीच्या भाजीमध्ये, जेणेकरून मेथीच्या भाजीचे मिठाने पाणी सुटन व मेथीची भाजी त्या पाण्यामध्ये चांगली परतून निघेल. तुम्ही बघू शकता मेथीची भाजी किती जास्त कढई भरून होती आणि किती थोडी झालेली आहे. अजून परतल्यानंतर अजून तिचा आकार कमी होऊन ती शिजून कमी होऊन जाईल. त्यामध्ये आपण मीठ टाकलेले आहे. तुम्ही बघू शकता हिवाळ्याच्या दिवसामध्ये मेथीची भाजी ही छान प्रकारे मिळते. तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये मी मिरची, लसूण आणि शेंगदाणे घेतले आहेत. ते मसाला वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये. त्यानंतरून मेथीच्या भाजीचे पूर्ण पाणी आटून द्यायचे. यामध्ये मिठाने पाणी सोडलेले आहे. मिठाच्या पाण्यामध्ये मेथीची भाजी चांगली परतून घ्यायची, जेणेकरून मेथीच्या भाजीचा कडवटपणा हा निघून जातो. पाणी एकदम परतल्यानंतर किंवा पाणी जळाल्यानंतरून आपण यामध्ये शेंगदाणे, मीठ, मिरची याचा मसाला टाकणार आहोत. ह्यो मसाला सर्व भाजीला लागूपर्यंत एकदम परतून घ्यायची भाजी व सगळ्या भाजीमध्ये हा मसाला लागला पाहिजे. 2 ते 3 मिनटं हा मसाला चांगल्या प्रकारे मेथीच्या भाजीत मिसळून घ्यायचा. तयार आहे आपली मेथीची भाजी.